नमस्कार. न्यूज यात्रामध्ये स्वागत. आपण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये मान्सूनची सध्याची परिस्थिती काय आहे, त्याहीपेक्षा खास करून महाराष्ट्रामध्ये शेतकरी जो हवालदिल झालेला आहे, जिथं पावसाने हाहाकार माजलेला आहे, अशा ठिकाणी आधीच महापूर आलेला असताना आता पाऊस आणखीन किती दाणादाण करू शकतो, याचा अंदाज घेत आहोत आणि याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा आपण कालपासून जे प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये आजची नेमकी स्थिती काय आहे, याविषयी पुन्हा एकदा उदय देवळणकर आपल्याला ही माहिती सांगणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील काही भागामध्ये काल आपण सांगितल्याप्रमाणे जिथं-जिथं ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट दिलेला आहे, अशा ठिकाणी 2 दिवस जे आपण सांगितलं होतं, की मुसळधार पाऊस पडू शकतो आणि मान्सून परतण्याची शक्यता तयार होती आहे. तर काही दिवस मान्सून थांबून परतणार आहे की नाही, याविषयी उदय देवळणकर नेमकं काय म्हणतायत ते आपण ऐकणार आहोत. काल आपण मराठवाड्यावर आणि महाराष्ट्रावर येणाऱ्या जलप्रकोपाविषयी चर्चा केली होती. ओरिसाच्या समुद्रकिनाऱ्यावरून भारतीय उपखंडामध्ये ज्या सिस्टीमनी किंवा चक्रवाताने प्रवेश केला होता, त्याने रात्री विदर्भात प्रवेश केला आणि अत्यंत वेगाने मध्यरात्रीच्या सुमाराला हा चक्रवात किंवा हे कमी दाबाचं क्षेत्र संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तरेला म्हणजे कन्नड तालुक्याच्या आसपास स्थिरावलेले होते. तिथून वेग घेऊन ते आता नाशिक आणि नंदुरबारच्या सीमेवरती आणि साल्हेर मुल्हेर परिसरामध्ये बागलाणामध्ये गेल्याचं दिसून आलं. आता गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि तिथं याचं रूपांतर एका कमी दाबाच्या क्षेत्रात झालेलं आहे. इतक्या वेगाने भारतामध्ये प्रवास करणाऱ्या सिस्टीम्स फार क्वचित पाहायला मिळतात, पण यामुळे फार मोठ्या क्षेत्रावरचं बाष्प त्यांनी स्वतःबरोबर वाहून नेलं. काही भागात खूप जास्त पाऊस झाला. 100 मिलीमीटरपेक्षा 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काल आपण पाहिला. संभाजीनगर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली. अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. काही ठिकाणी शेतजमिनीचं नुकसान झालं. घरांमध्ये पाणी घुसलं, शेतांमध्ये पाणी घुसलं, नदीकाठच्या गावांमध्ये काही वस्त्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि उभ्या म्हणजे शेतमाल काढणीला आले असताना अनेक ठिकाणी नुकसानही संभवतं. मग काल आपल्याला असं वाटलं होतं की ज्या वेगाने मान्सूननी परतण्याची प्रगती सुरू केली होती, त्यामुळे असं वाटत होतं की येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत हा मान्सून येईल. तसा तो महाराष्ट्राच्या सीमेलगत आलेला आहे, परंतु ह्या ज्या सिनॉप्टिक सिस्टीम्स तयार झालेल्या आहेत, यामुळे असं दिसतंय की पुढचे 5-6 दिवस तरी आहे त्या जागेवरून म्हणजे झाशी, शहाजहानपूर ते गुजरातच्या वेरावळापर्यंत मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातून हा जो प्रवास त्याचा परतीचा सुरू होता, तिथंच तो थांबणारे मुक्काम करणार आहे. मग या दरम्यान राज्यातली परिस्थिती काय राहील, तर राज्यातलं जे फार मोठ्या प्रमाणावरचं बाष्प होतं हे ह्या सिस्टीमने ओढून घेतलेलं आहे. त्याचा प्रकोप आपण अनेक जिल्ह्यांमध्ये पाहिला. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये, नाशिकमध्ये गिरणा आणि गोदावरी दोन्ही नद्यांना प्रचंड पूर आलेला आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असताना कोकणपट्टीतील काही भागांना आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि हे जे प्रचंड मॉइश्चर त्यांनी जमा केलेलं आहे, त्याचा प्रकोप निश्चितपणे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आपल्या ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत त्यापैकी भीमा, कोयना आणि खास करून गोदावरी आणि गिरणा या नद्यांना, तसंच महाराष्ट्रातून जिथं अनेक प्रवाह तापीला जाऊन मिळतात अशा नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. नारपारपासून ते वैतरणीपर्यंत अनेक ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. ज्या मुंबईला पाणी पुरवठा करणारे जे तलाव आहेत त्या सगळ्यांच्या कॅचमेंट क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे आणि तो राहणार आहे 1-2 दिवस. राज्यामध्ये हे मॉइश्चर निघून गेल्यामुळे थोडीशी पावसाची उसंत राहील. उसंत या अर्थाने की एवढा मोठा पाऊस लगेचच संभवत नाही. परंतु अंदमान निकोबारमध्ये पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र आहे. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज झालेला आहे की चिनी समुद्रामध्ये जी वादळं तयार झाली आहेत, रगासा आणि त्यानंतर मोंगलाई नावाचं जे वादळ आहे, याचा परिणाम आपल्याकडे होतोय का? त्याचा परिणाम होत नाही. उलट काय होतं की ही वादळं जर शक्तिशाली असली तर बंगालच्या उपसागरातल्या बाष्पाचा काही हिस्सा या वादळांकडे खेचला जातो. त्यामुळे आपल्याकडे पडणाऱ्या पावसाचं प्रमाण थोडं कमी होतं आणि त्यामुळे चिनी समुद्रातल्या वादळांचा सुरुवातीला आपल्याला तोटा झाला, कारण आपल्याकडचं पावसाचं प्रमाण कमी राहिलं. जेमतेम पाऊस पडत राहिला आपल्याकडे.
परंतु यावेळेस त्याचा फायदा असा होणार आहे की चीनच्या समुद्रातून जे बाष्प खेचलं गेलं चक्रीवादळांमुळे, त्यामुळं राज्यातल्या पावसाचं प्रमाण थोडं मर्यादित राहिलं. म्हणजे नाहीतर हाच पाऊस थोडा अजून जास्त पडला असता आणि नुकसान झालं असतं. परंतु आता हे वादळही लँडफॉल करेल आणि त्यानंतर अंदमान निकोबार द्वीप समूहाजवळ तयार झालेली कमी दाबाची जी प्रणाली आहे त्याचा प्रवास भारतीय उपखंडाच्या दिशेने सुरू होईल. आणि हा प्रवास सुरू असताना त्यावर आपण लक्ष ठेवून राहू. याच्या हवामान खात्याच्या सूचनेप्रमाणे पुढचे 4 ते 5 दिवस हा स्थिर राहणार आहे आणि जे काही बाष्प आपल्याकडे आलेलं आहे ते तुरळक ठिकाणी, काही ठिकाणी मुसळधार वृष्टी तर काही ठिकाणी मध्यम वृष्टी करत राहील. परंतु जो सलग पाऊस होता आणि अजिबात उसंत शेतकऱ्यांना देत नव्हता, त्यामधून थोडी उसंत मिळण्याची शक्यता आहे. ह्या वादळाचा प्रवास कसा झाला याची चित्र आपल्याला दाखवली जात आहेत आणि मान्सूनच्या परतीचा प्रवास कसा आहे तेही दाखवलं जात आहे. सध्या ज्या सूचना राज्यांनी दिलेल्या आहेत, हवामान विभागाने दिलेल्या आहेत, त्यानुसार जिथं रेड अलर्ट आणि येलो अलर्ट पुढच्या काही दिवसांसाठी आहे त्याची चित्र आपण पडद्यावरती पाहत आहात. उदय देवळणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार समाधानाची बाब हीच आहे की आधीच खूप दानादान झालेल्या महाराष्ट्रामध्ये आता किमान ह्या अंदाजानुसार तरी मान्सून परत जाईल अशी शक्यता आहे आणि तसं घडावं अशी आपण प्रार्थना करू शकतो. त्यामुळे या पुढच्या काळातही जर काही वेगळे अपडेट असतील तर आपण देवळणकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.